सुरुवातीलाच बातमी पुण्यातून पावसासंदर्भात। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील पाणी हे ओसरू लागले, त्यामुळे परिस्थिती ही हळूहळू आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासून पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। सोसायटीमध्ये पाणी सुद्धा शिरलं होतं, अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। मात्र आता ही स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे। पाणी पुण्यातील ओसरू लागले, त्यामुळे साचलेलं पाणी हे कमी होऊ लागले, ओसरू लागले। खडकवासला धरण क्षेत्रात देखील पाऊस थांबला असून त्याचा परिणाम हा दिसू लागला। संध्याकाळपासून खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान हा विसर्ग 35,000वर नेण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे। मात्र धरणातून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यातच मुसळधार पाऊस होता, त्यामुळे पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। मात्र ही स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते। पुण्यातील खडकवासला धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग हा कमी केला गेलाय। 15,000 क्युसेक वेगानं धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे आणि पाऊस थांबल्यामुळे आता पुण्यातील परिस्थिती ही पूर्वपदावर येते। पुण्यातील अनेक सखल भागातील पाणी हे ओसरू लागलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जुळलेत। अजिंक्य, आता काय स्थिती आहे पुण्यातली? पाणी ओसरू लागलंय? हो, नक्कीच गेल्या 1 ते 2 तासापासून जो आहे तो पुण्यात जोरदार पाऊस चालू होता, तो कुठेतरी थांबलेला आहे। पाऊस ओसरलेला आहे। खरं तर रात्री जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे खडकवासला धरणातून 30 ते 35,000 क्युसेक वेगाने जे आहे ते पाणी सोडण्यात आले होतं मुठा नदी पात्रात। त्याचबरोबर शहरी भागात देखील रात्रभर जोरदार पाऊस झाल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नदी पात्रा शेजारचे जे सोसायटी असतील किंवा घरे असतील त्या घरांमध्ये पाणी हे शिरलं होतं। एकता नगरमध्ये तर थेट बोटेनी नागरिकांना जे आहे ते त्या भागातून बाहेर काढलं होतं। एनडीआरएफच्या जवानांना देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। अगदी आर्मीचे जवान देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते। जनजीवन जे आहे ते सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत हे सगळं विस्कळीत झालेलं होतं, परंतु पाऊस थांबल्यामुळे जे खडकवासला धरणातील विसर्ग आहे तो कमी करण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी त्या सिंहगड रोड परिसरातील भागातील पाणी ओसरल्यामुळे आता जनजीवन कुठेतरी सुरळीत होताना पाहायला मिळतंय। आता तर पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। जर रात्री अनेक पाऊस पडला तर हा विसर्ग वाढवण्यात येईल। काही नागरिकांनी देखील तक्रार देखील केलेली आहे की आम्हाला न सांगता हा विसर्ग करण्यात आला, परंतु रात्रभर जो मुसळधार पाऊस पडला तो धरण क्षेत्रात देखील पडला आणि शहरात देखील पडला, त्यामुळे सकल भागात देखील पाणी साचलं होतं। अजिंक्य, आताची स्थिती आहे सखल भागातून पाणी हे ओसरू लागले। या संपूर्ण स्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।